ताई, आज मोर्चा आहे या ठिकाणी, मुख्य मोर्चा सगळा मराठा समाज एकत्र होते. हत्येतील आरोपी या ठिकाणी पकडण्याची मागणी होते. काय नेमकं वाटतं तुला? वाटतं हेच की तुम्ही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आमची साथ द्या आणि आपल्याला हा न्याय मिळवायचा आहे आणि तो जरूर मिळेल. फक्त तुमची आम्हाला ही साथ हवी आहे आणि जर न्याय मिळूच तर नाही तर ही तुमची साथ आमच्या सदैव सोबत राहू द्या, एवढीच विनंती करतो. नाही, आरोपी अजून 3 आरोपी जे ते फरार आहेत. वाल्मिक कराड ही या ठिकाणी अजून पकडला गेला नाही, नाव येते त्याच्यासमोर. जे आरोपी आहेत त्यांना तर अटक झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा, म्हणजे समजा फाशीची शिक्षा झाली तरी चालेल, पण त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. सरकार कमी पडते बेटा असं वाटतं? आता इतके दिवस झालेत, आणखीन आरोपी म्हणजे राहिलेलेच आहेत अटक करायचे. म्हणजे सरकारकडे एकच विनंती आहे, जे तुमचं कार्य चालू आहे ते तुम्ही लवकरात लवकर करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. कुठेतरी राजकारण होतं या प्रकरणात असं वाटतंय? याबाबत तर मला माहीत नाहीये, पण मला असं वाटतं की यामध्ये काही न आणता आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा पुढे न्यायला पाहिजे. कारण की जो आज अन्याय वाढतोय, हा अन्याय दूर करून आपल्याला न्यायाकडे जायचंय. यामुळे आपण सर्व एक आहोत आणि हा लढा आपण असाच पुढे नेऊ आणि माझ्या वडिलांना तर न्याय द्यायचा आहेच, पण आपण सर्वांना सुद्धा या अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय. तर आपल्याला हा न्याय घ्यायचा आहे, तर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा लढा पुढे चालवा असं मला वाटतं.